नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनात अशी वेळ येते जेव्हा आपण श्रद्धेच्या प्रवाहात वाहत जातो, पण खरी भक्ती काय आहे हे कळतच नाही. जन्मभर वारकरी पंथाच्या भक्तीत रंगलेले सुखदेव वामन पाटील, जिल्हा जळगाव यांनीही असाच एक प्रवास केला. पण एका सत्संगाने त्यांचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं. लहानपणापासून ते भक्तिमय वातावरणात वाढले होते. वारकरी पंथाच्या परंपरेप्रमाणे त्यांनी पंढरपूरच्या 7 वाऱ्या केल्या. पाय सुजले, पोट झाले, पण भक्तीतील ओढ कमी झाली नाही. घरात नियमित सप्ताह, कीर्तन, भागवत कथा यांचे आयोजन व्हायचे. वर्षानुवर्षे संतांची सेवा करत, त्यांचे प्रवचन ऐकत त्यांनी भक्तीमध्ये संपूर्ण आयुष्य वाहिलं. पण काहीतरी अधुरं होतं. आणि मग एक पत्रक त्यांच्या हातात आलं. शेजारील घराच्या बांधकामासाठी आलेल्या कंत्राटदाराने त्यांना संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाचं आमंत्रण दिलं. सुरुवातीला केवळ औत्सुक्य म्हणून त्यांनी ते 3 दिवस ऐकायचं ठरवलं. पण सत्संगात विश्वनिर्मिती, गीतेतील गुप्त ज्ञान, ब्रह्मा विष्णू महेश यांचं खऱ्या परमात्म्याशी असलेलं नातं हे सर्व प्रमाणांसह ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. त्या 3 दिवसांनी त्यांच्या दशकांच्या श्रद्धेचा पाया हादरवला. तिसऱ्या दिवशी त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि खरी भक्ती स्वीकारली. आणि मग सुरू झाला एक चमत्कारिक परिवर्तनाचा प्रवास. 10 वर्षांपासून त्यांच्या मुलाला मूल होत नव्हतं. गुरुदेवांच्या कृपेने तोही लाभ झाला. डॉक्टरांनी मुलाच्या किडनीच्या आजाराची चिंता व्यक्त केली होती, पण तो अगदी निरोगी जन्माला आला. कोरोनाच्या महाभयंकर काळात ते मरणाच्या दारातून सुखरूप बाहेर आले, फक्त गुरुदेवांच्या आशीर्वादाने. पण हा प्रवास कसा घडला? गुरुदीक्षा घेतल्यानंतर नेमकं काय बदललं? चला ऐकूया सुखदेव वामन पाटील यांचा हा अद्भुत आणि रोमांचक प्रवास त्यांच्या स्वतःच्या तोंडून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? सुखदेव वामन पाटील. आपण कुठून आलात? चाळीसगाव तालुका, ओझर, जळगाव जिल्हा. आपला व्यवसाय काय आहे? मी आता रिटायर आहे. मी कापड मिलमध्ये सर्व्हिसला होतो. VRS घेऊन रिटायरमेंट घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 ऑक्टोबर 2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी वारकरी पंथामध्ये पहिल्यापासून होतो. भक्तीची मला पहिल्यापासून आस्था असल्यामुळे वारकरी पंथाची भक्ती करत होतो. पंढरपूरला जाणे, जवळजवळ पंढरपूरला आम्ही वारकरी पंथाची भक्ती करत होतो. पंढरपूरला जाणे, पंढरपूरच्या 7 वाऱ्या करत असताना आम्ही रस्त्याने चालत असताना 15-20 किलोमीटर चालत असताना आमचे पायाला फोड यायचे, पाय सुजून जायचे. रात्रभर परत आराम केला की दुसऱ्या दिवशी परत चालत जायचो. सकाळी परत चालावं लागत होतं. आणि असं करत करत आम्ही 7 वाऱ्या केल्या. आणि 7 वाऱ्या केल्यानंतर परत घरी आल्यानंतर भक्तीमध्ये आम्ही त्या पांडुरंगाची भक्ती करायचो रात्र दिवस. माझा पूर्ण परिवार आणि माझा भक्तीचा पिंड असल्यामुळे घरी येऊन आमच्याकडे वार्षिक सप्ताह असायचा. त्या सप्त्यामध्ये मी स्वतः त्याचं नियोजन करायचो. वर्षामध्ये 1 सप्ताह कीर्तनी सप्ताह असायचा, त्याचं नियोजन आणि सर्व कीर्तनकार महाराजांची देखभाल आपल्या घरीच असायची. आला कोणी महाराज की आपल्या घरीच मुक्काम करायचे, त्यांची सेवा करायची. त्यांच्याकडून त्यांचे काय जे असेल सर्व सेवा करू आणि कार्यक्रम नियोजित करून त्यांचं नियोजन करणं, कार्यक्रमाला महाराजांना बोलवणं, ने-आण करणं, या सर्व गोष्टी आपण करत होतो. आणि त्याच्यानंतर भागवत सप्ताह वर्षातून एकदा 1 महिन्याचा आम्ही लावत होतो भागवत सप्ताह. त्यासाठी आम्ही बाहेरचे महाराज बोलवायचो. 1 महिना त्या महाराजांचं सर्व नियोजन माझ्याकडे असायचं. ही भक्ती चालू होती आमची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वारकरी समुदायाशी निगडीत होतात आणि वारकरी समुदायामध्ये जी भक्ती साधना असते तीच भक्ती साधना किंवा तीच भक्तिविधी आपण करत होतात. आपण वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांना बोलवून त्यांची व्याख्याने, त्याचप्रमाणे त्यांचे कीर्तन याचे कार्यक्रम आपण आयोजित करत होतात आणि अशा प्रकारे आपली भक्ती साधना चालू होती. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची हे जे ज्ञान आहे किंवा हा संत रामपालजींचा मार्ग आहे, हा आपल्याला कसा कळाला आणि आपण या मार्गात कसे जुडले गेले? आमच्या शेजाऱ्याचं घराचं बांधकाम चालू होतं. घरचं काम पूर्ण झाल्यानंतर
चाळीसगावला जो सत्संग आला, संत रामपालजी महाराजांचा सत्संग होता चाळीसगावला, आणि त्या सत्संगचं पॉम्पलेट घेऊन ते कॉन्ट्रॅक्टर त्या मालकाकडे आले ज्यांनी नवीन घर बांधलं होतं, आणि त्यांना ते पॉम्पलेट दिलं. त्याच्या बाजूलाच आमचं घर होतं शेजारी. मी पण दिसलो त्यांना, आणि त्यांनी माझ्या हातात पण ते पॉम्पलेट दिलं आणि सांगितलं की भगतजी तुम्ही या कार्यक्रमाला या, 3 दिवसाचा कार्यक्रम आहे चाळीसगावला आणि तो अटेंड करा. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी कार्यक्रम अटेंड करतो. त्यांनी मला पुस्तक देण्याचा प्रयत्न केला. पुस्तक घ्या भगतजी, वाचा आणि कार्यक्रमाला या. 6, 7, 8 3 दिवस कार्यक्रम होता. मी सांगितलं मी ती सत्संग पाहतो, नंतर पुस्तक घेतो. मी पुस्तक घ्यायला सुद्धा तयार नव्हतो. पुस्तक मी घेतलं नाही. सांगितलं की मी कार्यक्रम अटेंड करतो आणि नंतर पुस्तक घेतो. या पद्धतीने त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, आणि त्या कार्यक्रमामध्ये 3 दिवसाच्या सत्संगामध्ये मी काटेकोरपणे सकाळ संध्याकाळ दोघं टाईम सत्संग होता, आणि 3 दिवस अटेंड केला. आणि त्या 3 दिवस शेवटच्या दिवशी जेव्हा ते सर्व 3 दिवसाच्या सत्संगमध्ये मी पाहिलं सृष्टी रचना आणि सर्व देवदेवतांची उत्पत्ती, देवापासून कसे निर्माण झाले हे सर्व विश्व, हे सर्व पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं. कारण मी अगोदरच भक्तीत होतो, आणि विश्वात आल्यानंतर लक्षात आल्यानंतर मी त्या क्षणी त्या 3ऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता निर्णय घेतला, आणि त्यांनी त्या ठिकाणी नामदानाची व्यवस्था होती, आणि त्याच ठिकाणी ही भक्ती मला माहिती पडली, आणि त्याच ठिकाणी मी गुरुजींचं नामदान घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संगांच्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांची ज्ञानदीक्षा घेतली, त्यांचं ज्ञान आपण ग्रहण केलं, तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची जी भक्ती विधी स्वीकारली, त्या भक्तिविधीमुळे किंवा त्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ असंख्य झाले, पण 2-4 लाभ मी तुम्हाला सांगतो. पहिला लाभ झाला की आमच्या कुटुंबामध्ये मोठा मुलगा, त्याला 10 वर्षापासून लग्न होऊन मूलबाळ नव्हतं. आम्ही इतर खूप दवाखाने वगैरे करून थकलो होतो, आणि शेवटी ही भक्ती मिळाल्यानंतर मी गुरुजींना एक अरदास लावली की भगवंता, जर तुम्ही खरंच भगवंत आहेत तर माझ्या घरात, मी 10 वर्षापासून मुलबाळासाठी आम्ही फिरतोय, आमचा खूप खर्च पण झाला, 2-3 लाख रुपये खर्च झाले होते, आणि आमच्या घरात जर तुम्ही मला या मुलाच्या मार्फत नातू दिला तर मी खरोखरच अजून माझी भक्ती दृढ करेल आणि या भक्तीमध्ये पूर्णपणे वाहून घेईल. आणि ही अरदास लावल्यानंतर भगवंतांनी 12 महिन्यामध्येच त्या मुलाला, आमच्या सुनबाईला मुलगा झाला, आणि अतिशय चांगल्या प्रकारचा मुलगा, आज तो 2.5 वर्षाचा आहे. हे सर्व भगवंताची कृपा झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केल्यामुळे आणि त्यांची सद्भक्ती केल्यामुळे आज आपल्याला नातवाचं सुख प्राप्त झालं, तर या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही लाभ प्राप्त झालात का? त्या नातूलाच एक असा लाभ झाला की तो जन्माच्या येण्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी डॉक्टरांनी त्याची सोनोग्राफी केली होती, आणि सोनोग्राफीमध्ये सांगितलं होतं याच्या किडनीला प्रॉब्लेम आहे, याच्या किडनीला सूज आलेले, काहीतरी प्रॉब्लेम मोठा आहे, आणि आपण आता या गर्भामध्ये याचा ट्रीटमेंट करता येणार नाही, तर आपण जन्माला आल्यानंतर याची ट्रीटमेंट करू, असं सांगून डॉक्टरांनी आमच्या सुनबाईला सांगितलं. आणि सुनबाई घरी आली आणि मला सांगितलं की दादा असा असा प्रॉब्लेम डॉक्टरांनी सांगितला. तो प्रॉब्लेम ऐकल्यानंतर मी गुरुजींपुढे अरदास लावली आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी, हा जो काय तुम्ही मुलगा मुलगी जे काही पाठवणार आहात त्याला एकदम अतिशय निरोगी आणि चांगलं पाठवा, त्याला कुठलाच आजाराने पाठवू नका. एवढे अरदास लावून गुरुजींनी माझं म्हणणं ऐकलं, आणि असा जन्म झाल्यानंतर तो मुलगा एकदम सुदृढ आला जन्माला. त्याची 3 दिवसानंतर सोनोग्राफी केली, त्याचा किडनीचा रिपोर्ट एकदम चांगला आला, आणि डॉक्टरांनी मला बोलून घेतलं की साहेब, तुम्हाला मी ट्रीटमेंट करायची नाही सांगितली होती, याची कोणती ट्रीटमेंट केली की याचा रिपोर्ट चांगला आहे. तर डॉक्टरांना मी सांगितलं, डॉक्टर साहेब, डॉक्टरी ट्रीटमेंट तुमची बरोबर आहे, पण आमची ट्रीटमेंट वैयक्तिक वेगळी आहे. आमचे गुरुजी संत रामपालजी महाराज यांना मी अरदास लावून सांगितलं होतं की याचे सर्व काय आजार असतील जन्मात येताना बाहेरच त्याला चांगलं निरोगी पाठवा. असे अरदास लावल्यानंतर गुरुजींनी त्याला असं या स्थितीत पाठवलेलं आहे. ही आमची भक्तीची कमाई आहे, आणि ही भक्ती रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व फळीत होते, असं मी डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरसुद्धा चकित झाले, पण ते हसलेसुद्धा.
आणि मी सांगितलं ठीक आहे डॉक्टर साहेब, त्याचा रिपोर्ट चांगला आला, गुरुजींची कृपा आहे आणि आमच्या सर्व घरात अगदी आनंद निर्माण झाला. मी अजून एक तुम्हाला एक अनुभव सांगायचा राहून गेला माझा महत्त्वाचा स्वतःचा. माझा अनुभव असा होता की मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मला कोरोना झाला होता. मी चाळीसगावच्या MD डॉक्टरकडे 8 दिवस ॲडमिट होतो. तिथं मला निमोनिया झाला. त्यांनी सांगितलं निमोनिया झाला आहे आणि निमोनिया झाल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट दिली. 8 दिवसामध्ये 25,000 रुपये खर्च झाले आणि माझी तब्येत थोडीशी जास्त बिघडल्यामुळे मी नाशिकला गेलो आर्मी हॉस्पिटलला. तिथे डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे मला परत यावं लागलं, कारण आर्मी हॉस्पिटल माझा मुलगा आर्मीमध्ये असल्यामुळे मला तो दवाखाना फ्री होता. आणि मग मुलांनी फोन केला की तुम्ही कुठे जाऊ नका, पुण्याला जा कमांड हॉस्पिटलला. आणि मला गाडीमध्ये टाकून मला बसता येत नव्हतं. मी झोपून गेलो गाडीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये माझी शेवटची परिस्थिती होती. गाडी आमची घरून निघताना गल्लीतले 5-25 लोक जमा झाले की आता माणूस शेवट जातोय बा, काही परत येणार नाही, या हिशोबाने सर्व लोक गल्लीतले जमा झाले. आणि माझी गाडी ती पुण्याला गेली. 4 वाजता निघाली. रात्री 10:30-11ला ती पुण्याला पोहोचली त्या हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या त्या डॉक्टरने मला ट्रीटमेंट सुरू केली. आणि ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर 3 दिवसामध्ये 3ऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता गुरुजींच्या स्वरूपात गुरुजींचं मला समोर 5 वाजता गुरुजी स्वप्नात दिसले मला. आणि गुरुजींनी सांगितलं बेटा घबरना नाही, हम तुम्हारे साथ है. असं बोलल्यानंतर गुरुजी तिथून गायब झाले. मी उठून बसलो आणि गुरुजींनी मला जे दर्शन दिलं होतं ते माझ्या डोळ्यासमोर फिरत होतं. आणि त्या 3ऱ्या दिवसापासून मी दवाखान्यात फिरायला लागलो. आणि नंतर त्यांनी मला 12 दिवस ठेवलं. 12 दिवसानंतर माझे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. आणि निगेटिव्ह आल्यानंतर मी चांगला होऊन मुलगा मला गाडी घेऊन आला आणि मला घेऊन गेला घरी डिस्चार्ज दिल्यानंतर. आज मी भगवंताचा ऋणी आहे की अशा शेवटच्या प्रसंगातून भगवंतानी मला आज इथपर्यंत आज आपल्यासमोर उभं केलं आहे. तर खरोखर मित्र हो, तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही तुमची भक्ती करतच आहात. पण एक वेळेस रामपालजी महाराजांच्या या भक्तीमध्ये तुम्ही या आणि तुमचं सर्व आमच्यासारखं जीवनाचं कल्याण करून घ्या, हेच मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आज आपण करोनासारख्या भयंकर आजारातून अतिशय साध्या प्रकारे मुक्त झाले आणि आज आपण सुदृढ असं आयुष्य जगत आहात. तर मला असं विचारायचं आहे की या अनुषंगाने जर एखादा साधक किंवा जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज संत रामपालजी महाराजांचे TV वर अनेक चॅनलवर सत्संग येत असतात. सत्संग चालू असताना खाली त्या आश्रमाचे नंबर फ्लॅश होत असतात आणि त्या नंबरवर जर आपण कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट करून तुम्हाला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आलेलं आहे आणि त्या नामदान सेंटरचं तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून तुमच्या जवळचं नामदान सेंटरचा तुम्हाला नंबर मिळेल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आज रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे ती तिथे जाऊन घेऊ शकता. सर, जर कोणी साधकाला ही भक्ती स्वीकारायची असेल तर त्या साधकाला या नामदानासाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, खरं तर ही भक्ती एकदम निःशुल्क आहे. या भक्तीसाठी नामदानासाठी पैसे लागत, इथे कुठलाही 1 रुपया घेतला जात नाही आणि कोणाकडूनही याचे कुठलीच काही दक्षिणा वगैरे घेतली जात नाही. सर्व नामदान फ्री मिळतं आणि नामदान फ्री मिळाल्यानंतर त्याच्याबरोबर मिळणारे सामग्री पण फ्री भेटते. त्यामुळे तुम्ही पण या आणि नामदान घ्या. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.